पण शेतकऱ्यांचं ना तर कलेक्टर ऐकत आहे ना तर मंडळ अधिकारी ऐकत मी आता तू किती जोरात बोलशील तुम्ही जरा हॅलो बोलशील ना तर बरं होईल जरा हॅलो बोलशील ना तर बरं होईल जरा पण मार्ग कसा काढणार आता मंत्र्याला आता थांबा ना, बोलू द्या ना. बोलू द्या ना. नाही माझ्याशी बोलतो दादा तू त्या सर इथल्या गावकऱ्यांना सर पोलीस पण असेच वागतात. आज पत्रकारांबरोबर जसे वागतात तसेच त्या गावकऱ्यांबरोबर पण वागतात. लोकांनी पण नीट वागावं ना जरा. लोक नीटच वागतात सर. पिंजरे घेऊन फिरतात गावकऱ्यांना. माझं ऐक तू जगाच्या पाठीवर सौम्य शब्दात योग्य शब्दात आपली दुःख मांडली त्याला मार्ग निघतो. आता वनमंत्र्यांनी जे काही आश्वासन दिलं त्याच्याने तुम्ही समाधानी आहात का? गावकरी समाधानी आहात? समाधानी काय होणार, नेहमी येणार आणि समाधान करण्यासारखं सगळे बोलतात, पण प्रत्यक्ष करून दाखवायला पाहिजे. आता ते तोडून गेले तर आम्हाला काहीच नाही त्याचा फॉल. वनमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं त्याच्याने तुम्ही समाधानी आहात का? मुगात आश्वासन तर दिलेलं आहे, आता त्याची पूर्तता कितपर्यंत होते ते आम्ही सगळेजण आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे बाधित झालेले. प्रशासनाने बुलेट ट्रेनचं काम L&T या कंपनीला दिलेलं आहे, परंतु L&T कंपनीचे इंजिनियर अधिकारी ज्याप्रमाणे काम करतात त्याचा नाहक त्रास मात्र गावकऱ्यांना भोगावा लागतो. आज वनमंत्री गणेश नाईक यांचा दौरा होता. वनमंत्री गणेश नाईक हे पाणीसाठी आले होते. या दरम्यान आपण गणेश नाईक यांना या संदर्भात प्रश्न विचारला. पाहूया या सर्व संदर्भात वनमंत्री गणेश नाईक नेमकं काय म्हणाले. सर, आता तुम्ही इथे पाणीसाठी आलेला आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामामुळे इथल्या ग्रामस्थांच्या घरांना तडे गेलेले आहेत. त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे. जुली बेटवरती काही शेतकऱ्यांच्या जमिनींवरती L&T कंपनीने खारं पाणी टाकलेलं आहे. ज्या ठिकाणी हजारो नाही तर लाखो मेग्रोजचं कटिंग झालेलं आहे. त्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? हे बघा, त्या बाबी तपासून ज्या ज्या लोकांच्या तक्रारी आहेत त्याच्याकरता जिल्हा स्तरावर मिटिंग लावू, गरज पडली तर राज्य स्तरावर मिटिंग लावू आणि ज्यांच्या घरांना तडे गेलेले आहेत, ज्यांच्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे, त्या सर्व बाबींच्या बाबतीमध्ये त्या लोकांना दिलासा मिळेल अशा गोष्टी करू. विदाऊट एक्वेशन करता शेतकऱ्यांच्या जमिनीवरती या ठिकाणी पोझिशन्स घेतलेले आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाहीत. साहेब, शेतकरी इकडचे खूप त्रस्त झालेले आहेत. बघा, मी ते आलोय याचा अर्थ त्या सर्व गोष्टी समजून घेण्याकरता आलोय. तशा प्रकारचे इथल्या खासदार स्वराज्य आहेत, त्यांना सगळ्या लोकांच्या तक्रारीचं संकलन करून गरज असली तर जिल्हा स्तरावर बैठक लावू आणि गरज पडली तर मंत्रालय स्तरावर बैठक लावू. पण शेतकऱ्यांचं ना तर कलेक्टर ऐकत आहे ना तर मंडळ अधिकारी ऐकत. मी आता तू किती जोरात बोलशील तुम्ही आलायत आता इथे, तुम्ही जर सगळ्यांना विचारलं जरा हॅलो बोलशील ना तर बरं होईल जरा. मी जर ते आलोय याचा अर्थ ह्या गोष्टीची दखल घेण्याकरताच आलोय. शेवटी पालकमंत्री हा जरी का एका खात्याचा मंत्री असला ना एका जिल्ह्याचा, तरी तो राज्याचा मंत्री असतो. या ठिकाणी सर्वांची सुखदुःख वेदीवर टाकली जातील आणि त्याच्यातून मार्ग काढला जाईल. पण मार्ग कसा काढणार? आता मंत्र्याला आता बोलू द्या ना. बोलू द्या ना. नाही, माझ्याशी बोलतो दादा तू. काल परत नाही निघाला, आता मी आलोय ना, सगळे अर्ज आम्ही संकलित करू. त्या सर, इथल्या गावकऱ्यांना सर पोलीस पण असेच वागतात. आज पत्रकारांबरोबर जसे वागतात तसेच त्या गावकऱ्यांबरोबर पण वागतात. लोकांनी पण नीट वागावं ना जरा. लोक नीटच वागतात सर. पिंजरे घेऊन फिरतात गावकऱ्यांना. माझं ऐक तू जगाच्या पाठीवर सौम्य शब्दात योग्य शब्दात आपली दुःख मांडली त्याला मार्ग निघतो. आपण जर आताताईपणा केला, काल ना का झालं नाही ह्याचा जर आज विचारला ना तर मग त्या ठिकाणी तो सांग, हा ठीक बघू करू. मी बघू करायसाठी आलो नाही, मी बोललो. सावरांच्याकडे ते पत्र सगळे संकलित, दामूशेठ पण येतात. दामूशेठ बेटावर मी जाणार होतो. कुठे वाढीव बेटावर, आणि त्या सर्व लोकांची दुःख जाणून घेणार होतो. आणि त्याकरता आता मधल्या काळामध्ये टॉवरच्या साठी काही लोकांना पैसे योग्य पैसे मिळून दिले. आम्ही सगळी जिल्ह्याची यंत्रणा सक्षम आहे आणि ज्या ठिकाणी जिल्ह्याची यंत्रणा सक्षम नसेल त्या ठिकाणी बळ देण्याचं काम मी करेन. अनेक दिवसांपासून ही जी गावं आहेत ही बुलेट ट्रेन मध्ये बाधित झालेली आहेत. बुलेट ट्रेनचं काम बुलेट ट्रेन प्रशासनाने L&T कंपनीला दिलेलं आहे, परंतु L&T कंपनी ज्या पद्धतीने काम करते त्याचा संपूर्ण त्रास आज या गावकऱ्यांना होतोय. पाणी करण्याकरिता ज्या वेळेला वनमंत्री आले त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु खरंच या गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का? बुलेट ट्रेन
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा स्वप्ननगरीचं प्रोजेक्ट आहे, परंतु यांच्या स्वप्ननगरीचा प्रोजेक्ट सुरू असताना आज गावकऱ्यांची अवस्था काय आहे ते देखील जाणून घेणं काळाची गरज आहे. इथे हा प्रश्न नेहमीच आणि सातत्याने होताना दिसतो. गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला की इथे मग पोलिसांची गाडी फिरते आणि पोलिसांना गावकरी घाबरतात. हा देखील प्रकार पाहायला मिळतो. किती गावांना तडे गेलेले आहेत इथे? कमी कमी ते जलसाल, चिखलपाडा, व्याखण, टेंबी खोडावे, चार गावाचे 3 बघून चालत. पण जे काही तुम्हाला पैसे दिलेले आहेत त्याच्याने तुम्ही समाधानी आहात का? सगळ्याला पैसे सरसकट नाही मिळाले, कमी असं मिळाले. जशी तड गेले तसे, पण खालचं मेन तड गेले ते माहित नाही परत किती आहेत ते. पण आता वनमंत्र्यांनी जे काही तुम्हाला आश्वासन दिलं त्याच्याने तुम्ही समाधानी आहात का? ते समाधान नाही होणार. पण सर्व नागरिकांनी काही लोकांनी पैसे घेतले, काही घ्यायचे बाकी आहेत, काही मी कमी दिले तर मग घेत नाही. ते असं झालं काहीतरी. ते ताई, तुम्ही कुठे राहता? मी किरेपाड्यात राहते. आता आम्ही 365 एकर जेव्हा झाडं लावलेली, ती झाडं सगळी बुलेट एलईडी कंपनी तोडली गेली आणि आमच्या गावकऱ्यांना एक जंगलात म्हणजे चुलीत जायला सुद्धा लाकडं तोडून नाही दिली. आणि आज त्यांनी पूर्ण आमचं जंगल तोडलं. त्यासाठी आमचं काहीच नाही. ते सांगतात की तुम्हाला झाडे लावून देऊ, पण कोणीच काही लक्ष देत नाही. नेहमी अशा मिटिंग होतात, पण एवढे जंगल तोड झाले, आमचा रस्ता खराब झालाय. पण आमच्या गावकऱ्यांची एवढी समस्या आहे, पण कोणी लक्ष त्याकडे देत नाही. सांगतात होत नाही. ते एवढे जंगल तोडले, नवीन झाडं लावून द्यायला पाहिजेत. आता वनमंत्र्यांनी जे काही आश्वासन दिलं त्याच्याने तुम्ही समाधानी आहात का? गावकरी समाधानी आहात? समाधानी काय होणार, नेहमी येणं आणि समाधान करण्यासारखं सगळे बोलतात, पण प्रत्यक्ष करून दाखवायला पाहिजे. ह्या गावकऱ्यांनी झाडे लावण्यासाठी खूप प्रयत्न केले, रात्रंदिवस त्रास करून. काही लोकांनी तर म्हणजे शिक्षा भोगली ते वन जंगलासाठी, पण त्यांनी एवढे केले आणि आता सगळे येऊन झाडं तोडतायत आणि गावकरी झाड तोडू शकत नाही. गावकऱ्यांना एवढं बंधन आहे आणि तुम्ही येतात एलएनटी कंपनी आणि झाड तोडतात. आमची एवढी नुकसान झाले, त्याच्यामुळे पाणी गेलं आमच्या गावातल्या बोरचं. इथे एवढा पाणी होता की बोर मारलं की 50 फूटवर पाणी लागायचा. आज 300-400 फूट बोर मारतात तरी पाणी लागत नाही. ही सगळी झाडं तोडल्यामुळे पण समस्या येत नाही आणि ते जोराने ब्लास्ट करतात, त्यामुळे जमिनीला तडे गेल्यात, आमची घरं पडल्यात. अक्षरशः काहीकांची घरं तोडून नाश झाल्यात, त्यांना काहीच आवाज उचलला की पोलीस गुन्हे दाखल करतात. हो ना, तर दाखल तर करतातच, पण आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. असं गावकऱ्यांनी एवढं जर कमिटीसाठी झाडं, आज जंगलात किरेपाड्यात एवढी झाडं होती की आल्यावर असं वाटायचं प्रसन्नता. ते आज बघून आम्हाला कसं ज्या आमच्या पूर्वजांनी जे केलेलं ते आम्हाला बघायला सुद्धा मिळत नाही. असं खरं आहे. आता याचं समाधान वनमंत्री देणार आहेत का? हे बघा, फॉरेस्टर इकडे राहत होते. मी बाबूराव नथू धोदडे, किराईपाडा. ते टायमाला आम्ही इथे बघा गॅट कोसळून चालली. इकडं फॉरेस्टर कोणी बोलत नाही. आम्ही चाराने काढून हे जंगल राखलेलं आहे. हद्दी पाडल्या, बुरुज 4 काढून बुरुज रंगून आमच्या सरावली, कांद्र आणि सिलटेपाडा आणि जलसार करवंदीची मुलं खणून न्यायची. हे आजोबांनी सांगितलं का नंतर तुम्ही काय करतील. 4 काढून आम्ही बुरुज रंगवले, हद्दी पाडल्या. ते आता तोडले. आता ते तोडून गेले तर आम्हाला काहीच नाही. त्याचा फुलाचा फुल बघ, घरं कोसळली. आता हे मी नाही बोलत आहे, तर हे गावकरी म्हणतायत. गेल्या अनेक दिवसांपासून मी या ठिकाणी बातम्यांचा आढावा घेतोय. प्रथम दर्शनी मला दिसलं की प्रत्येकाच्या घरांना तडे गेलेले आहेत, परंतु 20,000 50,000. आता वनमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं त्याच्याने तुम्ही समाधानी आहात का? बघू, आता आश्वासन तर दिलेलं आहे, आता त्याची पूर्तता कितपर्यंत होते ते आम्ही सगळेजण बघतो. कारण इथे गेली 43 वर्ष झाली जंगलाचं संगोपन केलेलं आहे आणि फार म्हणजे मेहनत करून लोकांनी अगदी फुटव्यातून जंगल उभं केलेलं आहे. तर ब्रिटिश काळामधली ही इमारत सुद्धा आहे. त्यानंतर रस्त्याचा इथे प्रश्न आहे, जवळ 20 वर्ष झाली रस्ताच झालेला नाही. तर एवढं पर्यावरणाचं संगोपन करून लोकांनी अगदी मेहनतीने सगळं काम करून तर रस्ता आणि पाण्याची व्यवस्था ही मंत्री साहेबांनी करायला पाहिजे. जी एलएनटी कंपनी जी या गावामध्ये काम करते, बुलेट ट्रेन चाललेली आहे, या ब्लास्टिंगमुळे लोकांच्या घरांना तडे जात आहेत, परंतु या विषयाशी बोलायचं कोणाशी? लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की मोबदला डिक्लेरेशन केला परंतु तो कमी आहे. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे होता तितका दिसत नाही आणि जर इतका कमी आहे म्हणून लोकांना असा प्रश्न पडतो की मग आता जे नुकसान झालेलं आहे ते ऍक्च्युली रिव्हिनेशन कसं काय करायचं असा प्रश्न आहे. तर आमची सगळ्यांची मागणी हीच आहे की तुम्ही एकदा परत सर्वे करा आणि जितका त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे घरांचा त्या घराला तेवढा मोबदला मिळालाच पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. बाकी प्रोजेक्टसाठी आमचा कुठला विरोध नाही, फक्त जे नुकसान झालेलं आहे ते लोकांना चांगल्या पद्धतीने भेटायला पाहिजे, त्यांचं घर जे आहे ते पुन्हा स्थापित व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटते. वनमंत्री या ठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली, आपण त्यांना प्रश्न विचारला, आपल्या प्रश्नांची त्यांनी किती बरोबर उत्तरं दिली हे देखील आपण पाहिलं.
स्वप्ननगरीतला प्रोजेक्ट झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, परंतु विकास होत असताना जो स्थानिक आहे तो स्थानिक भरडला जातोय, हे देखील लक्ष देणं सरकारची गरज आहे. आता इथे बुलेट ट्रेन प्रशासनाचं काम L&T कंपनी करते. L&T कंपनीचे इंजिनियर असतील, अधिकारी असतील, कशा प्रकारे काम करतात हे देखील आम्ही आपल्याला दाखवलं. गावकरी ज्यावेळेला आंदोलन करतात त्यावेळेला हेच पोलीस पिंजरा घेऊन फिरतात. याचा अर्थ नेमकं काय काढावा? जर देशाचा पोशिंदाच जगला नाही तर खाणार काय माती? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.